काका नमस्कार. नमस्ते. काय वाटते मतदारसंघात? मतदारसंघात आता सध्या वैभवदादाची तुतारीचं तर वातावरण चांगलं आहे सध्याला. आणि आम्ही आहे प्रॉपर तमिळनाडूचे. हा. आता आम्ही इथे येऊन स्थायिक घेऊन आता 38 वर्ष झाले. हा. पण जे आम्हाला स्थानिक म्हणजे आम्हाला आधार भेटला ते ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांचे आणि वैभवदादांची आम्हाला हे पाटील घराण्याची कुटुंबाची आम्हाला पूर्ण आम्हाला मदत मिळत होती. आता व्यवस्थित आम्ही आहे इथं. दुसरी गोष्ट भेट्यात तुम्ही मनसेला कुठली काम असं काय केलं नाही असं काही पण नाही की जेणेकरून शैक्षणिक संस्था असू दे किंवा भाजी मंडी असू दे कुठली आमच्यासारख्याची बाहेर जी येणार आहे त्यांची सगळ्यांची व्यवस्थित बऱ्यापैकी इथं उद्योग व्यवसाय वगैरे सगळ्याच चालू आहे. तिथं विटा शहराचा विकास झालाय. विकास झालाय, चांगला झालाय. आणि आता मध्यंतरी आमचे भाऊ सदाशिव भाऊ 2 वेळा विकास म्हणजे पराभव झाल्यामुळे विट्याचं काही 10 वर्ष काही विकास झालेला नाही. पण त्यांच्या प्रयत्नानुसार नगरपालिकेचे वैभवदादा प्रतिभाताई वहिनी पाटील त्यांनी नगराध्यक्ष होते. त्यांच्या प्रयत्नानुसार विकास झालेला आहे. पण आमदार फंडातनं म्हणून असं काही विकास झालेला काही नाही. मतदारसंघात बेरोजगार तरुण आहेत का? आहेत, भरपूर आहेत. पण आता सध्याला जे सदाशिवराव पाटील यांनी जी संस्था काढली त्यांच्यात जे काम करतात ते जेवढी संस्था किंवा उद्योगधंदे काय असेल ते आहेत. पण सध्याला ज्यांनी जे आमदार होते त्यांनी काही संस्था उद्योग काढलेत. पण बेरोजगार आहेत का तर आहेत इथं. राज्यात कुणाचं सरकार येईल? राज्य सरकार येईल शरदचंद्रजी पवार साहेबांचे येईल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार येईल. नमस्कार. नमस्कार. काय वाटते मतदारसंघात? मतदारसंघात बेस्ट वातावरण आहे आमच्या वैभवदादांचं. पहिल्यापासूनच त्यांच्या घराण्याने सगळ्यांचं गोरगरिबांचं काम केलेलं आहे. हा. ते कधीही कुणाला गोरगरिबाला हे डावलू शकत नाही. ते साध्यात साधा जरी माणूस त्यांच्याकडे गेला तरी कुठलंही काम त्यांच्याकडे होऊन जातं. किंवा आता या मग या असं काही नसतं. दारात कधी गेलं की लगेच या बसा असं असतंय. आजपर्यंत त्यांनी गोरगरिबांची भरपूर कामं केलेली आहेत. आम्हाला सुद्धा सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे. तरी आता महाविकास आघाडीच वारं आहे त्यामुळे दादा 100% येतील खात्री आहे. वृद्धांना एसटी पास मोफत केलेला आहे 75 वर्षावरच्या. त्याचा काय फायदा होईल का महायुतीला? काय नाही फायदा, म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी केलेला आहे ना. लाडकी बहीण सुद्धा आता पुढे निवडणूक आल्या त्याच्यामुळे त्यांनी ते स्कीम काढल्या त्यांचं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे. पण ह्याला असल्या स्कीममुळे फरक काही पडत नाही, कारण ते शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते करू शकतातच असं आहे. त्याचा नाही परिणाम या मतदारसंघाचा? काय बहुतेक काय 100% परिणाम होणार नाही. काय आता त्यांच्या विचाराचे असतील ते काय असतील, पण बहुतेक परिणाम होणार नाही. हे काय त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं राज्य आहे त्यामुळे ते स्कीमा काढू शकतात. शेवटी ते राज्याचे मंत्री आहेत ना, ते काय बी करू शकतात. पण हातात सत्ता असताना जे माणसं कामं करतात त्याला महत्व जास्त असते ना. त्यांच्याकडे सत्ता असो नसो कुठलाही माणूस त्यांच्याकडे गेला तर दारात कधी गेलं तर या बसा काय काम आहे तुमचं, व्यवस्थित विचारणं हे करणं असते. विटा शहराचा विकास झाला? विटा शहराचा विकास झालेला आहे. स्वच्छ देशात नंबर 1 आलेला आहे. गल्लोगल्ली वार्ड प्रत्येक वार्डात स्वच्छता वगैरे चालू आहे. त्यांची कायमचं येणं जाणं चौकशी चालू असते प्रत्येक वार्डात. त्यांच्या पुढे कुठला जरी माणूस गेला तर ते आपलं नाव आपण न सांगता ते नाव ओळखू शकतात. 100 माणसं जरी त्यांच्या पुढे गेले तो माणूस कोण आपण न सांगता ते प्रत्येकाला ओळखू शकतात. त्यामुळे परिवर्तन होईल. 100% परिवर्तन होणार.